ट्रम्प यांनी आजकाल अचानक कुठली घोषणा केली की संपूर्ण जगाला धडकी भरते. कारण मागचा पुढचा विचार न करताच अनेक निर्णय ट्रम्प यांनी धक्कादायकरित्या घोषित केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगाची घडी सुद्धा विस्कटली. पण काल मात्र ट्रम्प यांनी अचानक एक घोषणा केली, ज्यामुळे भारताचं मोठं टेन्शन सध्या तरी कमी झालंय. अर्थातच घोषणा होती टॅरिफबद्दलची, पण वरवर जरी हा दिलासा वाटत असला तरी काही प्रश्न सुद्धा यामुळे उपस्थित होत आहेत. बघूयात. जागतिक बाजारातली अनिश्चितता, युद्धजन्य स्थिती, भारतावर अमेरिकेनं लावलेलं बक्कळ टॅरिफ, डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन होत जाणारा भारतीय रुपया, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं तयार झाली आहेत. पण त्यातच एक मोठी दिलासा देणारी घटना काल घडली आहे. ती म्हणजे अमेरिकेने भारतावरचं टॅरिफ 50%वरून 18%पर्यंत आणलंय. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना, उद्योग विश्वाला आणि निर्मिती क्षेत्राला मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडलेली निर्यात पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. पण भारतावर टॅरिफ लावून सतत धमकीची भाषा वापरणाऱ्या ट्रम्प यांनी अचानक टॅरिफ कमी केल्यानं हा भारताच्या अमेरिकेबद्दलच्या धोरणाचा मोठा विजय मानला जातोय. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांचे आभार मानले. हा 50% टॅरिफ लावल्यानंतर भारतातल्या काही उद्योग क्षेत्रांच्या निर्यातीवर थोडाफार परिणाम झाला होता. ते क्षेत्र होती ज्याच्यामधलं ज्वेलरी, मशिनरी, केमिकल्स, टेक्सटाईल या उद्योगधंद्यांच्या निर्यातीवरती विपरीत परिणाम झाला होता. आता याचा त्यांना फायदा होईल की आता टॅरिफ कमी झालेला आहे, पुन्हा निर्यात वाढेल आणि पुन्हा निर्यात वाढल्यामुळे अर्थव्यवस्थाही सुदृढ होईल, एवढं तर नक्कीच. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, अजून इंडस्ट्री स्पेसिफिक याच्यामध्ये तपशील आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ते तपशील आल्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे बोलता येईल. ट्रम्प यांच्या या टॅरिफ कपातीच्या निर्णयाचं भारतीय शेअर बाजाराने जोरदार स्वागत केलं. सेन्सेक्सने आज 2000 अंकांची तर निफ्टीने 700 अंकांची मुसंडी आज मारली. कारण टॅरिफच्या घोषणेपासून ते अगदी कालपर्यंत गटांगळा खाणाऱ्या बाजाराला ट्रम्पच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे सोनं आणि चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुद्धा काहीशी संजीवनी देणारा हा निर्णय ठरलाय. एक जी अनसर्टनिटी होती ती आता निघून गेलेली आहे. त्यामुळे आता फक्त एकच बघायचं आहे की याच्यानंतर ते परत रिवाइज डिफाईन काही करत नाहीत ना. लोकांनी या चढत्या मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जिथे जिथे आता अपॉर्च्युनिटी मिळतील, जसं टेक्स्टाईल आहे, लेदर इंडस्ट्री आहे, त्याच्यानंतर ऑटो सेक्टर्स आहे की जिथे लोकांना बेनिफिट्स मिळू शकतात पुढच्या काळात, तिथे अशा पद्धतीचे समभाग शोधावेत. आणि ॲडव्हेंचरस ट्रेड अजूनही टाळावेत, कारण की अजून काही गोष्टी आहेत की ज्याची क्लॅरिटी याची बाकी आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ जरी कमी केलेलं असलं तरी ट्रम्प यांनी जी माहिती दिली आहे त्यामुळे काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. ट्रम्पकडून व्यापार करारावर सहमती दर्शवण्यात आली, मात्र मोदींकडून ट्रेड डीलचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असल्याचा ट्रम्प यांनी दावा केला, पण मोदींनी मात्र त्याचा उल्लेख केलेला नाहीये. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार, पण मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये याचा उल्लेख नाही. ट्रम्पच्या दाव्यानुसार अमेरिकन मालावर भारत 0% टॅरिफ लावणार, पण मोदींनी त्याचाही उल्लेख केलेला नाहीये. भारत व्यापारातले अडथळे दूर करेल असं ट्रम्प यांनी लिहिलंय, पण मोदींकडून मात्र याबद्दल चकार शब्दही काढण्यात आलेला नाहीये. भारत अमेरिकेकडून ऊर्जा, सोलार, तंत्रज्ञान, कृषी आणि कोळसा खरेदी करणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे, पण मोदींनी मात्र याबद्दल काहीही म्हटलेलं नाही. यामुळे टॅरिफ आणि भारत अमेरिका ट्रेड डीलबाबत संदिग्धताही तयार झाली आहे. नेमकं कोणत्या अटी शर्तींवर ट्रम्प यांनी टॅरिफ मागे घेतलं हा प्रश्नही अनुत्तरित आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या कृषी उत्पादनांसाठी भारताने बाजारपेठ खुली केली आहे, पण याबद्दल काही तज्ज्ञ मात्र चिंता व्यक्त करतायत. आता जर भारताने या दबावामध्ये अमेरिकेच्या कृषी उत्पादनाला खुली बाजारपेठ दिली, 0% आयातीची परवानगी दिली, तर भारताच्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कारण आजच अमेरिकेच्या बाजारात कापसाचा भाव 70 सेंट 1 पाऊंड म्हणजे 45,000 ते 50,000 रुपये खंडी आहे. सोयाबीनचा भाव हा $10 ते $11 प्रति बुशेल म्हणजे 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आहे. अमेरिकेचं पोल्ट्री तिथे लेग्स खात नाहीत, ते त्यांना थ्रो अवे आहे. ते जर आपल्याकडे डंप केलं तर आपला पोल्ट्री उद्योग जाऊ शकतो. अमेरिकेच्या डेअरीला सुद्धा मोठी सबसिडी आहे. त्या जर प्रॉडक्ट आले तर आपले लोक, श्रीमंत लोक ते वापरतील, मग आपल्या इथला डेअरी उद्योग धोक्यात येईल, अमूल धोक्यात येईल. म्हणून मला असं वाटतंय की अत्यंत काळजीपूर्वक हा व्यापार करार अभ्यासाला पाहिजे.
ट्रम्प उद्या काय करतील याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही. सध्या तरी त्यांनी भारतावरचं टॅरिफ 50 वरून 18% केलंय खरं, पण पडद्यामागे भारत अमेरिकेत काय ठरलंय, कोणी कोणासमोर नमतं घेतलं, याचा भारत रशिया मैत्रीवर काही परिणाम होणार का? भारताने रशियाकडून तेल खरेदी खरंच बंद केली का? ट्रम्प आणखी टॅरिफ कमी करणार का? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण तरीही भारतीय उद्योग विश्वासाठी मात्र ही घोषणा मोठा दिलासा देणारी ठरली आहे. तसंच भारत आणि अमेरिकेतल्या व्यापार चर्चेतला मोठा अडथळा देखील आता दूर झाल्याचं बोललं जात आहे. पण मुद्दा हाच आहे की ट्रम्प यांच्यावर आता तरी 100% भरवसा ठेवता येणार का? ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.